which is called as a periodic classification. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. यस, कोणकोणते पॉईंट आलेले त्याच्यामध्ये? यस, मेंडेलिव्ह लॉ आणि त्याचा टेबल आलेला आहे 2020 आणि 22 ला येणार. स्टार करायला येणार म्हणजे येणार. 2020 ला आलेला आहे, 22 ला आलेला आहे. याच्यावर आधारित कोणकोणते क्वेश्चन येतात? एक त्याचा लॉ येतो. त्याचा लॉ काय? लॉ the properties of element are the periodic function of their atomic masses. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुस्थानाचे आवर्तीपण असतात. समजून घ्या, पीडीएफ टाकून देतो. समजून घ्या, पीडीएफ पाठवून देतो. समजून घ्या, ठीक आहे. यस, तर काय करतात या ठिकाणी? मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल त्यामध्ये त्या लॉ विचारतात आपल्याला 1 मार्काचा. तो लॉचा क्वेश्चन गेला नाही पाहिजे, तो फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतो. तो 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तो 2 मार्कासाठी सविस्तर स्पष्ट करा म्हणू शकतो. त्यावेळी आपण काय करायचं? त्याच्यामध्ये त्याचा लॉ सांगायचा. लॉ बरोबर त्या ठिकाणी काय केलं त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पण वापरलेले आहेत. हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबत त्या एलिमेंटचे रिएक्शन झाल्यानंतर त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले त्याचे फिजिकल प्रॉपर्टी घेतल्या आणि मॉलिक्युलर फॉर्म्युले त्याची केमिकल प्रॉपर्टी घेतल्या आणि त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे भौतिक गुणधर्म काय घेतले? तर द्रवणांक, उत्कलनांक, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट घेतले आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर तिथे काय सांगायचं की जे हॉरिझॉन्टल रो असतात त्याला काय म्हणतात? पिरियड म्हणतात. आडवे ओळीला आवर्त म्हणतात आणि उभ्या स्तंभांना व्हर्टिकल कॉलमला काय म्हणतात? ग्रुप म्हणतात. 2 मार्कासाठी त्याचेच क्वेश्चन येतात. व्हॉट इज मीन बाय ग्रुप आणि व्हॉट इज मीन बाय पिरियड. त्याची ठेवली करायला सोपा शब्द एकदम. 2 शब्दात उत्तर आहे. हॉरिझॉन्टल रो पिरियड, आडव्या ओळी आवर्त, व्हर्टिकल कॉलम उभे स्तंभ गण. किती वेळ लागला? 2 मार्काला. फुकटचे 3 शब्दात लिहायचे. ग्रुप आणि पिरियडची व्याख्या येते. मग नंतर आणखी क्वेश्चन काय येतो? मेरिट. लॉ झालं. यस, लॉ झालं, नियम झाला. त्याच्यानंतर त्याच्यात काय येतं? त्याचा मेरिट येतात. मेरिट म्हणजे काय? गुण. गुण काय त्याचे? गुण काय गुण? त्याचे 3 गुण आहे. एक रिकामी जागा पहिलं वाला त्यांनी ऍटॉमिक मास चेक केलं होतं बेरिलियमचं. त्याला बरोबर प्रॉपर प्लेस भेटली. बरोबर ना? अणुवस्तुमांचं पुन्हा दुरुस्त केलं ना, तपासून पुन्हा दुरुस्त केलं. नंबर 2 त्यांनी रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. रिक्त जागा ठेवली होती की स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम साठी. त्याला नाव काय द्यायचं? एका बोरॉन, एका सिलिकॉन, एका अल्युमिनियम. बरोबर, अशी 3 नावं दिली होती. तिसरं वाला काय सांगितलं? त्यांनी 0 ग्रुप तयार केला. 0 गण. कोणासाठी? जेव्हा त्याची आवर्त सारणी आली होती तर त्या आवर्त सारणी आली तेव्हा त्या ठिकाणी 0 जे आपले नोबल वायू आहेत, नोबल गॅसेस आहेत, त्यांचा शोध लागलेला नव्हता. मग त्यांना जागा देण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची पिरियडिक टेबल मध्ये चेंजेस न करता एक स्पेशल ग्रुप तयार केला. त्या ग्रुपला नाव दिलं 0 ग्रुप, 0 गण. बरोबर आहे. यस, दॅट्स इट. मग त्याच्यानंतर त्याचे डेमेरिट. हे क्वेश्चन बार आलेला आहे बरं का. मेरिट आणि डेमेरिटचा क्वेश्चन बार आलेला आहे. दोष. त्याचे दोष काय? कोबाल्ट आणि निकेलच्या प्लेस विषयी अँबिग्युटी आहे. कोबाल्ट आणि निकेलच्या जागेविषयी संदिग्धता आहे. नंबर 2 त्या आयसोटोपच्या जागेविषयी अडचण होती. म्हणजे समस्थानिक म्हणजे काय? ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असते, भौतिक गुणधर्म वेगवेगळे म्हणजे अणुवस्तुमान वेगवेगळे असतात. आता आवर्त सारणीच अणुवस्तुमान मांडली, मग एका मुद्राचे अनेक समस्थानिक आहे, मग त्याला का सवयी नाही त्याला देऊन टाकायची का? नाही द्यायची, एकाला द्यायची. बरोबर आहे. तर तो एक प्रॉब्लेम होता. हायड्रोजनच्या प्लेस विषयी प्रॉब्लेम होता. 3 तरी पाठ करा. हायड्रोजनची प्लेस, कोबाल्ट निकेलची प्लेस, आयसोटोपची प्लेस विषयी भांडणं, जागेवर भांडणं होते. जागेवर भांडणं. सर ही जागा आहे. पप्पाच घरून आली भाऊ नाही. ठीक आहे. यस, तर दोष सांगायचे. 3 दोष आणि 3 गुण पाठ करायचे. गुण दोषाची चर्चा करा. राईट द मेरिट और डेमेरिट जर आलं 3 मार्कासाठी सोडायचं नाही. पण सोडायचं नाही. या लेसन मधले मेरिट आणि डेमेरिट फक्त कोणाचे आहे? याचे आपले कोणाचे? मेंडेलिव्हचे. असं जर न्यूलँडचे पण आहे. त्याचे पण त्यांनी काय केलं? कॅल्शियम पर्यंत लॉ ऍप्लिकेबल होता त्याचा. 4 सायंटिस्ट आहे ना, चौघाचे नियम पाठ पाहिजे. बरोबर आहे. चौघाचे नियम. यस. याच्यानंतर आणखी प्रश्न कोणता आलेला आहे? ट्रेंड्स आलेला आहे. आवर्ती कल आलेला आहे. कोणकोणते आवर्ती कल आलेले आहेत? अणु आकार आलेला आहे. अटॉमिक साईज, ते अटॉमिक रेडियसवर अवलंबून असतो. अणुवस्तुमान, अणु आकारमान हे अणु त्रिज्यावर अवलंबून असतं. अणु त्रिज्या काय आहे? तर मूलद्रव्याचं अणुकेंद्रक आणि बाह्यचौकटीतील इलेक्ट्रॉन याच्यातलं अंतर म्हणजे काय असतं? अटॉमिक रेडियस म्हणजे अणुत्रिज्या असते. बरोबर आहे. यस.
त्याच्यानंतर व्हॅलेन्सीचा ट्रेंड आलेला आहे की एकाच गणातील सर्व मुद्रणाची संयोजा समान असते. 2 मार्काचं कारण येतं. कारण तर नेहमीच विचारतात बाबा ते आवडतात डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा एक एक न वाढत जाते बदलत जाते. आवडतात डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म वाढत जातो, धातू गुणधर्म कमी होत जातो. मेटॅलिक कॅरेक्टर व्हाईल मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड इज गोइंग टू डिक्रीज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीजेस बॅलन्सची चेंजेस. ओके. ग्रुप आणि पिरियडची कंपॅरिझन केली आहे. ट्रेंड्स कंपल्सरी करून जाय. ट्रेंड्स येणार स्टार आहे स्टार. ट्रेंड्सला स्टार करा. किती बार आलेले पाहिजे. 2020 आया वाला है, 22 आया वाला है, 23 आया वाला है, 25 आया वाला है. 25 आणि ये बार भी आएगा. बार आएगा. बार आता है वो. समझे? अरे समझे की नाही? हाँ ठीक आहे. यस. तर हे ट्रेंड करून जायचं. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल ब्लॉक्स वर क्वेश्चन आला. आता मॉडर्न पिरियडिकचं राहिलं काय? मॉडर्न पिरियडिकचा लॉ काय? मॉडर्न पिरियडिक लॉ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक नंबर आधुनिक आवर्ती नियम मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे आवर्ती पहिले. 3 जणांनी पहिले अणुवस्तुमानाचाच विचार केला. हा चौथा कार्यकर्ता जो यांनी काय केला? अणुअंकाचा विचार केला, ॲटॉमिक नंबरचा विचार केला. मग त्याच्या पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर सांगायचे. त्याच्या पिरियडिक टेबलला काय म्हणतात? लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल म्हणतात. आवर्त सारणीचं दीर्घ रूप. लघु रूप कोणाचे? बेंडेलिव्हचं आवर्त सारणी हे काय आहे? लघु रूप आहे, शॉर्ट फॉर्म आहे. बरोबर आहे. यस दॅट्स इट. त्याच्यानंतर मग मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये स्ट्रक्चर सांगायचं. 107 पिरियड्स आहेत, 7 आवर्त आहेत, 18 गण आहेत, 18 ग्रुप्स आहेत. त्यानंतर हे 18 ग्रुप आणि 7 पिरियड पासून 118 ब्लॉक तयार झाले. एक ब्लॉक मध्ये एक एलिमेंट आहे, एका एलिमेंटला प्लेस आहे. 118 एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत. त्याचे 4 ब्लॉक तयार केले. 4 ब्लॉक कोणते आहेत? बॉक्स शेवट ते आहे, ब्लॉक नाहीये. 118 बॉक्स तयार झाले आणि 4 ब्लॉक तयार केले आपण. 4 खंड आहेत. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. एस खंडामध्ये सगळे मेटल्स आहेत. त्याच्यामध्ये जे पहिला अल्कलाइन मेटल आहे, दुसरे अल्कलाइन अर्थ मेटल आहे. अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल आहे. पहिलं काय? आम्लधर्मी धातू आहे. कोणकोणते? सोडियम, लिथियम हे आम्लधर्मी आहे. किती आपल्याला दिसत पहिल्याच्यात. त्याच्यावरच क्वेश्चन येत असतो. या खंडामध्ये गण 1 आणि गण 2 मूलद्रव्याचं नाव देऊन ते म्हणजे कोणत्या गणाचे ते सांगा. लय सोपा प्रश्न असतो. काय? यस खंडामध्ये 2 गण आहे, सगळे धातू आहेत. ती खंडामध्ये गण क्रमांक 13 ते 18 त्याच्या सगळ्या धातू आहे. विचारला जातो 1 मार्काचा प्रश्न की आधुनिक आवर्त सारणीमध्ये अधातू हे कोणत्या खंडात आहेत? तर अधातू हे टी खंडामध्ये आहे. एस मध्ये, डी मध्ये, एफ मध्ये सगळे धातू आहेत. मेटल्स कुठे? मेटल सगळे एस डी एफ मध्ये आहे. टी मध्ये नॉन मेटल्स आहे. टी मध्ये सगळेच आहे. टी मध्ये मेटल बी आहे. टी मध्ये तुम्हाला सांगतो नॉन मेटल बी आहे, हॅलोजन आहे, नोबल गॅस आहे, मेटॅलॉइड आहे, सगळेच आहे तिथं. धातू, अधातू, धातू सदृश, हॅलोजन, नोबल गॅस म्हणजे राजवायू, ठीक आहे सगळे. यस. हे झाला आपला दुसरा लेसन. काय अडचण कोणाला दुसऱ्या लेसन मध्ये? दुसऱ्या लेसन मध्ये 4 नियम पाठ करा. डोबेरायच्या त्रिकाचा प्रश्न येत असतो परीक्षेला की डोबेरायच्या त्रिकाचा नियम काय? ट्रायड म्हणजे काय? ट्रायड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज. बरोबर. 3 मूलद्रव्याचा गट ज्याचे रासायनिक गुणधर्म कसे असतात? सारखे असतात. मग त्याचा नियम की त्रिकाणमधील मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरीचे असते. The atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic mass of remaining 2 elements. This is the proper way of studying. Right, like this you have to give an example. You will get an example of lithium, sodium, potassium. Lithium, sodium, potassium. Lithium चा atomic mass 6.9 आहे. Potassium चा 39.6 आहे. 39.1 आहे. दोघांची ऍडिशन केली 39.1 आणि 6.9 ते होतं 46. त्याला 2 ने डिवाइड केलं तर 23 ॲटॉमिक मास आहे तुमचं सोडियमचं. एक एक्झाम्पल जरी सांगता आलं पाहिजे किंवा त्यांनी दिलं एखादं एक्झाम्पल तर आपण सांगायचं सर काय करा याचं आणि याचे ॲटॉमिक मासची ऍडिशन करा, त्याला 2 ने डिवाइड करते मधलेच बरोबर आलं, ट्रायड आहे. नसर आलं नाहीये. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, सेलियम, टेल्युरियम, बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे 5 ट्रायड दिले तिथं. 5 श्री काय 5 असा अभ्यास करायला लागतो. सांगता आलं पाहिजे खडाखट धडाधड.
आणि आपल्या रक्तात ते तेच आहे. 2015 पासून तेच चालू आहे आपली स्कीम. 11 वर्ष झाली. पुढचा लेसन आहे केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन. ह्या लेसन मधलं काय? ठीक आहे. या लेसन मध्ये काय? तिसरा लेसन रिॲक्शनचे टाईप्स विचारले होते. रेडॉक्स आणि डिस्प्लेसमेंट 2000 आणि 22 आणि 25 ला. याच्यामध्ये खरं म्हणजे सगळे रिॲक्शनचे टाईप आपण पाठ करायचे. कोणकोणते? कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. 1 मार्कासाठी विचारलं जातं दिलेली अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे. कुठलीही विचारली तरी सांगता आली पाहिजे. अपघटन विचारली, डिकम्पोजिशन ती बी सांगता आली पाहिजे. जिथं एकच रिॲक्टंट 2 प्रॉडक्ट असतात. कॉम्बिनेशन मध्ये, संयोगाभिक्रियेमध्ये 1 रिॲक्टंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये एक क्रियाशील मूलद्रव्य जास्त दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याला काय करतं? स्वतः आयन बनवून काढून टाकतो. बरोबर आहे. आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं? त्या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट मध्ये आयनची आदला बदल होते आणि अवक्षेप तयार होते. त्या अवक्षेपाचा रंग जर विचारला तेच सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. यस, त्याच्या 2 तरी अभिक्रिया करा. दुहेरी विस्थापनचे 2 अभिक्रिया करा याच्या. त्याच्यानंतर एक करोजेन किंवा रस्सी याचे 3 प्रश्न आले आयर्न यावर्षी. ती डायग्राम दिली का ती आयर्नची शेवटच्या पेजवर, लास्ट पेजवर दिले पहा. आयर्नची ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो तो, परीक्षेला आलेला आहे तो. सगळ्यात शेवटच्या पेजवर तो राईट हँडला खाली. यस यस यस, तो क्वेश्चन करा. त्याच्यामध्ये एनोडवरची अभिक्रिया कोणती, कॅथोडवरची अभिक्रिया कोणती. त्या ठिकाणी एनोडवर काय होतं, कॅथोडवर काय होतं. एका ठिकाणी ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडीकरण. आयर्न लोखंड काय करतो, इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याचं ऑक्सिडीकरण झालं. क्षेपण कोणाचं होतं, त्या ठिकाणी तो ऑक्सिजन हायड्रोजन घेतो पण तिथं पाणी तयार होतं. क्षरण का फक्त काय हवेनंच होतं का? नाही. फक्त पाण्यानं होतं का? नाही. हवा आणि पाणी दोघांमुळे सुद्धा क्षरण अभिक्रियासाठी दोन्ही गरजेचं आहे. क्षरणची व्याख्या काय आहे? आम्ल धातूची काय होती? आम्ल किंवा पर्जन्य यामुळे धातूची झीज होते. बरोबर. यस. त्याला गंध तयार होतं. गंधाचं रासायनिक सूत्र काय आहे? Fe2O3H2O. लक्षात राहील. 1 मार्क. त्याचा रंग हा तांबूस रंग असतो. बरोबर आहे. यस. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट 2024 ला आलेला प्रश्न आहे हा, येऊ शकतो यावेळेस. कसं काय? हे रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते घटक आहे? तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता आले पाहिजे की अभिक्रियाकारकाचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टंट. जास्त क्रियाशील असतात त्याची अभिक्रिया लवकर होते. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये आपण ते कॉपर आणि झिंकची नाही अल्युमिनियम आणि झिंकची रिॲक्शन पाहिली होती. अल्युमिनियमची अभिक्रिया जलद गतीने करते. दुसरं काय सांगितलेलं? साईज ऑफ द पार्टिकल. साखराची चहा लवकर होती, गुळाची चहा लवकर होत नाही. कणाचा आकार जेवढा कमी असेल अभिक्रियेचा दर जास्त असतो. त्याच्यानंतर तापमान. टेम्परेचर वाढवलं अभिक्रिया जलद गतीने करते. काही टेम्परेचर कमी केल्यावर बी होतं पण तापमान वाढवलं की रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो. व्हेनेवर यू आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन द रेट ऑफ रिॲक्शन विल इन्क्रीज. त्याच्यानंतर काय राहिलं? कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट युज केल्यामुळे सुद्धा केमिकल रिॲक्शन फास्ट होते. जसं निकेलची जर आपण काय केली, पावडर युज केली तर आपण नॅचरल ऑइल पासून काय करू शकतो, तर नॅचरल घी बनवू शकतो. वनस्पती घी, तूप बनवू शकतो, तूप. बरोबर आहे. हे काही घटक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. यस. आता राहिलं काय त्यातलं? या लेसन मधलं राहिलं काय? तर केमिकल रिॲक्शनला बॅलन्स करणं. रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची त्याच्या पायऱ्या लिहायच्या. पहिल्यांदा रासायनिक अभिक्रिया जी आपल्याला वर्ड मध्ये दिलेली आहे शाब्दिक स्वरूपात ती आपण रासायनिक सूत्राचा वापर करून घ्यायची. बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने करायचं. त्याला स्टेप बाय स्टेप दुसऱ्या स्टेप मध्ये कम्पेअर करायचे. डाव्या बाजूला किती अणू आहे, उजव्या बाजूला किती आहे. जे कमी आहे ते डावीकडूनच सुरुवात करायची. डावीकडेच संतुलित करत आली. कारण इकडे टाकल्यामुळे तिकडे तयार होणार आहे. तिकडचे वाढून इकडे वाढवत नाही येणार. तिकडचे जास्त पाहिजे म्हणून इकडे वाढवायचे, इकडचे वाढवायचे आधी इकडे व्हायचं. ठीक आहे. यस. हे झालं आपला तिसरा लेसन. काही अडचण कोणाला तिसऱ्या लेसन मध्ये? काही अडचण करणार? टाईप्स ऑफ रिॲक्शन सगळ्या रासायनिक अभिक्रियेचा दरावर परिणाम करणार घटक करणार, समीकरण संतुलित करणार, क्षरण प्रक्रिया करणार. राहिला एक पॉईंट खाऊटपणा आहे की नाही? रॅसिडिटी. त्याच्यावर ते 2 मार्काचं कारण विचारलं जातं ना की एअर टाईट कंटेनर वापरतात का? कारण त्यामुळं जर आपण कुठलेही सबस्टन्सेस ओपन ठेवले तर त्याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. त्याचा काय होतं? खवट वास येतो. त्यासाठी काय करतात? त्याला एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवणं आवश्यक आहे. बरोबर आहे का? हा. किंवा मग खवटपणा जर विचारलं तुम्हाला त्यांनी झालं पाहिजे. आहे छोटासा पॉईंट पण 1-2 मार्क आपले जाऊ द्यायचे नाही. यस, दॅट्स इट. कळलं सगळ्यांना? ओके. हे अडचण त्या चपलीत बिपलीत नाही ना?
या